राजे हो, माया हो, दादा हो, हे नीट समजून घ्या की वन नेशन वन इलेक्शन हा भाजपावाल्यांचा नारा आहे। आपण असं म्हणतोय की वन नेशन वन इलेक्शन नहीं, हमें वन नेशन वन एजुकेशन चाहिए। जे एज्युकेशन टाटा बिर्ला अदानी अंबानी ललवानी मालपानीच्या लेकरांना मिळतं, तेच एज्युकेशन कांबळे बनसोडे जोगदंड मस्के वाघमारे मेश्राम फुसे गजबिये याच्या लेकरांना सुद्धा मिळाला। हा आपला फंडा आहे। आपण का लढतोय, आपण कशासाठी लढतोय, तुम्ही म्हणाल ताई याने काय फरक पडेल, तर जरा समजावून सांगते। छोटी दुरुस्ती करायची असेल तर पार्लमेंट मध्ये 100 पैकी फक्त 51 खासदारांनी यस म्हटलं की दुरुस्ती होती, नाव गाव बदलायची। दुसरं, जर पार्लमेंट मध्ये 543 खासदार आहेत, 543 पैकी 272 खासदारांनी यस म्हटलं तर मोठी दुरुस्ती होते। म्हणजे 2 राज्य, 2 नद्या, 2 धरणं, 2 पाणी यांचं जर काही समीकरण ठरवायचं असेल, अलमट्टी धरणाचा वाद, बेळगाव पाणी प्रश्न, सीमेचा वाद, कावेरी पाणी प्रश्न, हे कधी 543 पैकी 272 यस म्हणायला पाहिजे। आणि तिसरं, घटनाच बदलायची असेल तर काय करावं लागतं, तर वर 272 खासदारांनी यस म्हणावं लागतं आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या सरकारांनी यस म्हणावं लागतं। नीट समजून घ्या माझी पोटतिडी काय आहे आणि माझी धडपड काय आहे ती। आज घडीला भाजपाकडे पूर्ण बहुमत आहे, त्यांच्याकडे 272 नाही तर 300 पेक्षा जास्त खासदार आहेत आणि ते एक विधानसभा काबीज करू पाहत आहेत। या एक विधानसभा जर काबीज केल्या तर ते घटनेची चौकट बदलू शकतात। चौकट कशाला म्हणतात, KDIC, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नानी पालखीवाला आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले जजमेंट, या चौघांनी मिळून चौकट बनली आहे। चौकटीचे 4 कोपरे आहेत, नीट समजून घ्या। चौकटीचे 4 कोपरे आहेत। पहिला कोपरा, या देशाचं नाव भारत आहे, ते कधीही बदलू शकत नाही, म्हणूनच भाजपा आपल्यासोबत बदमाशी करते। भाजपा सांगते की आम्ही हिंदू राष्ट्र। अरे जर हिंदू राष्ट्र आणि हिंदू शब्द एवढा प्रिय असेल तर मग भाजपच्या जे पक्षाचं नाव आहे ते भारतीय जनता पार्टी नाही, ते हिंदुस्थान जनता पार्टी असायला पाहिजे होतं। पण त्यांनाही माहिती आहे की हिंदुस्थान जनता पार्टी त्यांना परवडणार नाही, त्यांना भारतीय जनता पार्टी करावं लागतं आणि म्हणून ते एवढं नाटक करतात, नाव बदलता येत नाही। दुसरं, मूलभूत हक्कांवरचा कायदा सहजासहजी बदलता येत नाही। मूलभूत हक्क 3ऱ्या प्रकरणात कलम 12 ते 35 मध्ये, कलम 12 ते 35 तुमचा माझा बोलण्याचा अधिकार, गावबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, लोटीबंदी, सगळ्या प्रकारच्या बंद्या हटवल्या गेल्या। तुम्हाला मला जगण्याचा अधिकार, तुम्हालाही, तुम्ही 2 हाताचे 2 पायाचे आहात, मी 2 हाताची 2 पायाची आहे। जसा तुम्हाला जगण्याचा, बोलण्याचा, लिहिण्याचा, खाण्याचा, पिण्याचा, राहण्याचा, वावरण्याचा, प्रॉपर्टी कमवण्याचा, व्यवसाय करण्याचा, पूजापाठ करण्याचा अधिकार आहे, तोच अधिकार मला आहे। आपल्या अधिकारांवर गदा कोणी आणू शकत नाही। पण भाजपा सांगते की आम्ही म्हणाल तेच खरं, आम्ही जे म्हणू ते खा, आम्ही जे म्हणू ते लिहा, आम्ही जे म्हणू तसे करा, अशाने काही होत नाही। मुस्लिम भावंडांना भाजपा सांगते की तुम देशभक्त नहीं हो। हे कुणाला देशभक्तीचा पाठ विचारतात? अरे जे मुसलमान दिवसातना 5 वेळा, जो दिन में 5 बार इस वतन की मिट्टी को चूमते हैं नमाज के बहाने से, ते त्यांना विचारतात की तुम्ही देशभक्त नाही आहात। हा सगळा नीट जर पट जर समजून घेतला तर आता परिस्थिती काय आहे? आता परिस्थिती अशी आहे की मूलभूत हक्कांना व्हायोलेट करणारा कायदा ते करतायत, म्हणजेच तुमचं शिक्षण काढून घेतायत कलम 21 मधलं। तुम्हाला ते लिहू बोलू देत नाहीये, बोलला की केस लगेचच 353 तर ठरलेला मॅटर आहे त्यांचा। जरा काही विचारलं की 353, हे जे पोलीस इकडे थांबलेले आहेत ना, तुमचा जर असा समज असेल की हे पोलीस माझी सभा सुरक्षितपणे आणि शांतपणे पार पडण्यासाठी थांबलेले, तर तुमचा गैरसमज आहे, काढून टाका, अंधश्रद्धा आहे तुमची। हे पोलीस माझी सभा सुरक्षित आणि शांतपणे पार पडण्यासाठी नाही, भाषणात मी कुठे चुकते आणि चुकल्यानंतर माझ्यावर कोणती केस टाकता येते आणि मला कसं अटक करता येतं यासाठी म्हणून ते थांबलेले आहेत। पण मी त्यांना वारंवार सांगते की कायदा माझ्या बापाने लिहिलाय, त्याच्यामुळे तो कसा वापरायचा मला चांगलं माहिती आहे। मला चांगलं कळते की त्या कायद्याचा वापर कसा करायचा आणि काय नाही ते, आणि गोडीत काटा काढायचं पण कळतंय मला, तर काय विषय नाही। आपलेच भाऊ आहेत सगळ्या, देवेंद्र भाऊ, नारायण, आपलेच भाऊ आहेत सगळे, आपल्या भावांचा आपण नंतर समाचार घेऊ। दुसरं काय सांगितलं, या देशाचं नाव बदलता येत नाही। दुसरं, मूलभूत हक्कांना व्हायोलेट करणारा कायदा करता येणार नाही। तिसरं, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ तिघांच्या वर कुणी बसवता येत नाही, ही चौकट आहे। पण ही चौकट वन नेशन वन इलेक्शनच्या माध्यमातून ते बदलू पाहतात। ही चौकट जर रोखायची असेल तर एक राज्य भाजपाच्या खात्यातलं कमी करावं लागेल, एक राज्य कमी करावं लागेल। दक्षिणेकडची सगळी राज्य भाजपाच्या खात्यातनं कमी झालेली आहेत। नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड।
मोदी की गारंटी कुछ भी नहीं है, डोक्यातली काढून टाका। मोदी की गारंटी बस इतनी है कि जिस पर 70,000 करोड़ घोटाले का आरोप किया था उसी को मोदी डीसीएम बना सकता है, ये मोदी की गारंटी है। मोदी की गारंटी बस इतनी है कि जिस भावना गवली पे बहुत ज्यादा आरोप किए थे उसी भावना गवली के हाथों से वह राखी बंधवा सकता है। मोदी की गारंटी बस इतनी है कि जिस किरीट सोमैया ने बहुत लोगों पर ईडी लगाई उसकी सीडी मोदी भी नहीं रोक पाए, त्याचा एचडी व्हिडिओ बाहेर आला। कारण मोदीच्या गॅरंटीवर काय आपण मी खूप बोलू शकते, मी खूप घाईत आहे आणि खूप जास्त बोलले म्हणून माया हो। जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला तुमच्या बापाचा कायदा वाचवायचा आहे, जर तुम्हाला असं वाटतंय की हे संविधान वाचवण्यात तुमचा सहभाग असला पाहिजे, तर तुमच्या डोक्यात हे पक्क राहू द्या, तुमचं एक एक मत या देशाचा कायदा वाचवण्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे। मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही की तुम्ही इथं मत द्या तिथं मत द्या, कारण मी तथागत मानणाऱ्यांपैकी आहे आणि मला असं वाटतं की बुद्ध सांगतात एही पस्तिको, या पहा खात्री करा, तुम्ही या समजून घ्या, खात्री झाली पटलं तर स्वीकारा। हे पटलं तर स्वीकारणं फार गरजेचं आहे, कारण येणाऱ्या काळात जर 2024च्या इलेक्शन मध्ये जर भाजपचा पाडाव झाला नाही तर विसरून जा 2029ला इलेक्शन होईल म्हणून। म्हणजे इतकी हुकुमशाही, इतकी मुजोरशाही, त्यांना माझ्यावरती केस करायला काहीच नाहीये त्यांच्याकडे, ना ते माझ्यावर ईडी लावू शकतात ना सीबीआय लावू शकतात। 10 वर्षापूर्वी आपल्याला ईडी माहित नव्हती, 10 वर्षापूर्वी आपल्याला फक्त बिडी आणि काळी माहिती होती, उंटच्या बिडी, गोविंदच्या बिडी, मजूरच्या बिडी। आता सगळ्या लहान लहान लेकरांना ईडी माहित झालेली आहे। मी तुमच्यातली आहे, मी मध्यमवर्गीय आहे, मी कष्टकरी गरीब शेतकऱ्याचं लेकरू आहे, त्यामुळे मला ईडी बिडीची काही भीती वाटत नाही। मग ते माझ्या बोलण्याचा कुठे विपर्यास करता येतो का, मला शब्दात पकडता येतं का, यासाठी त्यांच्या वरवाईटरीच्या लोकांना कामाला लावतात, पोलिसांचे कॅमेरे लागतात। रंग सावळा, सुशिक्त बांधा, मध्यम उंची, केस कोरडे, पोशाख साडी, भाषा मराठी, सदरील वर्णनाची व्यक्ती आपल्या हातीत आल्यास तिचे भाषण ध्वनिचित्र मुद्रित करावे, ती व्यवस्था नसेल तर ध्वनी मुद्रित करावे, तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावे। आणि काय करायचं ते नाही नाही भीत तुला काय करायचं ते कर। एवढी लोक गेली, एवढ्या लोकांनी जीव पणाला लावला, भले भले गेले वाहत, माझी काय बात आहे तिथे। जर या देशाचं हे संविधान वाचवण्यासाठी आणि महत्वाचं की या सगळ्या संविधानाच्या काळामध्ये आज घडीला जर तितक्याच ताकदीने, कणखरपणे आणि अत्यंत विश्वासाने जर ही लढाई कुणी लढत असेल तर महाराष्ट्रात ती लढाई लढणारं एकमेव आश्वासक नाव समोर येते, उद्धव बाळासाहेब ठाकरे। त्यामुळे अन्यायाविरोधातली मशाल हातात घ्यावी लागेल, ती मशाल घेऊन उभं राहावं लागेल। अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा फार मोठा गुन्हेगार असतो, तो अन्याय सहन न करता उभं राहावं लागेल। जे लोक आपल्याला हिंदुत्वाचा पाठ सांगतात मुळात त्यांनाच हिंदुत्व कळलेलं नाही, त्यांच्या अनेक चुका आणि अनेक गोष्टी मी दाखवू शकते, त्या बैजवार महाप्रबोधन यात्रेतनं दाखवून दिल्या आहेत। आत्ताचा माझा जो कॉन्सेप्ट आहे तो मोठ्या सभा घेण्याचा नाही, आत्ताचा माझा कॉन्सेप्ट हा फक्त गप्पा गोष्टी, हितगुज आणि तुमचं म्हणणं समजून घेणं एवढाच कॉन्सेप्ट आहे। आणि म्हणून मी फक्त सगळ्यांशी बोलतेय, मी एवढंच सांगते की वर 272 खासदार आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्य असं झालं तर कायदा बदलू शकतो। निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांची संख्या कमी करायची असेल तर महाराष्ट्र हे अत्यंत महत्वाचं राज्य आहे। महाराष्ट्रात जे घडतं त्याचे पडसाद पूर्ण भारतात उमटतात, त्यामुळे महाराष्ट्रात तो बदल करून दाखवावा लागेल। कारण ज्या गृहमंत्र्यांना विचार करा की ज्या गृहमंत्र्यांना स्वतःच्या बायकोला सुरक्षा देता येत नाही, अनिक्षा जयसिंघानी सारखी एक महिला गृहमंत्र्यांच्या बायकोवर स्पाइंग करते, त्यांना ब्लॅकमेलिंग करते, त्यांना धमक्या देते, स्वतः गृहमंत्री सभागृहाच्या पटलावर ही गोष्ट मान्य करतात। अजितदादांच्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्रजी सांगतात की होय, माझी पत्नी अमृताला ब्लॅकमेल केलं, तिला धमक्या दिल्या, तिच्यावर स्पाइंग केलं आणि तिचे व्हिडिओ काढले। आता जर हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जर स्वतःच्या पत्नीला सुरक्षा देऊ शकत नसतील तर तुमच्या माझ्यासारख्या गोरगरिबांच्या लेकी बाळीच्या सुरक्षेचं काय? ज्या देशामध्ये सत्ताधाऱ्यांचेच आमदार खासदार महिलांबद्दल अत्यंत गलिच्छ भाषा वापरत असतील, हिंकस शब्द वापरत असतील, अब्दुल सत्तार सारखा माणूस काय भाषेत बोलतो आपण बघितलं, संजय गायकवाड, संजय सिरसाट सारखी माणसं भाटगिरी करण्याच्या नादामध्ये किती वाहवत गेलेली आहेत हेही आपण बघितलं। या सगळ्या भाटगिरी करणाऱ्यांच्या पासून त्या अगदी 1.5-2 फुटाची माणसं सुद्धा काय पद्धतीने वाह्यातपणा करतात हेही आपण बघितलेलं आहे। या सगळ्यांना जर उत्तर द्यायची असतील तर तुम्हाला काठ्या लाट्या हातात घ्यायची गरज नाही, तुम्हाला कुठल्याही ढाली तलवारी हातात घ्यायची गरज नाही, तुम्हाला कुठलंही हिंसा करायची गरज नाही, कारण हिंसा
नक्षलवादी आणि दहशतवादी करतात. आपण नक्षलवादी आणि दहशतवादी नाही आहोत, आपण संविधानवादी आहोत. आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, मी तुमच्या हातामध्ये एक अमोघ क्रांतीचं शस्त्र देत आहे, रक्ताचा एकही थेंब न सांडता हे अमोघ क्रांतीचं शस्त्र, हे परिवर्तनाचा हत्यार म्हणजे तुम्हाला मिळालेला एकामताचा अधिकार आहे. तो एकामताचा अधिकार तुम्हाला सजगतेने वापरायचा आहे. तुमच्या बोटाला कुणी चुना लावू नये याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. मी तुम्हाला अजिबात, मी म्हटलं ना, मी म्हणणारच नाही की हा मी मशाल घेऊन आले, मशालीवर टप्पा मारा. पटलं तर तुम्ही करा, तुम्हाला तुम्ही ठरवा. मी वारंवार सांगते सगळ्यांना, माझं सांगायचं काम आहे, समोर खड्डा आहे जाऊ नको, समोर खड्डा आहे जाऊ नको. तरी पण एखाद्याचं म्हणणं असेल, नाही नाही मला जायचंय, जा. ओम शांती. आपण काय करू शकतो? आपण फक्त सांगू शकतो. मी वारंवार सांगते, तुकोबाराय जे सांगतात तेच सांगते पुन्हा पुन्हा, की मी का हे सगळं बोलते, कारण असं म्हणतात, जे जे आपण असे ठावे ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन, का शहाणे करावे. तर पुन्हा तुकोबाराय सांगताहेत, बुडती हे जन न देखवे डोळा म्हणोळी कळवळा. येत असे की डोळ्यात देखत ही सगळी पिढी बर्बाद होताना आपण बघू शकत नाही. उद्याला आपल्याला विचारू नये की जेव्हा हे संविधान बदलत होतं तेव्हा तुम्ही काय करत होता तेवढे शिकलेले लोक. हा सवाल कुणी येणाऱ्या पिढीने विचारू नये. यासाठीची ही धडपड आहे, ही चळवळ आहे. आणि या सगळ्यात तुम्ही सगळेजण साथ द्याल, तुम्ही सगळेजण सोबत असाल. निश्चितपणे इथे राजाभाऊ वजे आणि खूप सारे लोक आहेत जे तुमच्यासाठी आहेत. पण तरी सुद्धा माझ्याकडून मी शब्द दिला पाहिजे की महाराष्ट्राची लेक बहीण म्हणून, लेक महाराष्ट्राची म्हणून तुम्ही जेव्हा कधी हाक माराल, तुमच्या सोबत असणं ही माझी जबाबदारी असेल. विदाउट एनी कंडिशन, अनकंडिशनल लव. कुठल्याही सेवा शर्ती अटी शिवायचं अत्यंत निस्वार्थपणे तुमच्या सोबत असेल. वेगवेगळ्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा बोलायला येईल. आता फक्त आणि फक्त संविधानाची ती कॉन्सेप्ट समजावून सांगणं गरजेचं होतं, ती सांगितली. अजून पुढे लोक वाट बघत आहेत, सो इकडनं निघालं पाहिजे. थांबते. हा, पण हे सगळं बोलताना मला कुणाच्याही भावना दुखावायच्या नव्हत्या. पण तरीही चुकून माकून जर वाईट वाटलं असेल, राग आला असेल, उपमर्द झाला असेल, भावना दुखावल्या गेल्या असतील, तर अशा सगळ्यांची अगदी खबऱ्यांसकट यापैकी एकाचीही मी अजिबात माफी मागणार नाही. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. मला असंच बोलायचं होतं, मी हेच बोलणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.